कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना आज घडली। कल्याण पश्चिमेतील अजमेरा या हाय प्रोफाईल सोसायटीत एका मराठी तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याच्यासह 6 जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार होते। हा हल्ला मराठी विरुद्ध हिंदी या भाषिक वादातून झाला असल्याने आरोपीला न्यायालयात हजर केले जात असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी न्यायालयात बंदोबस्त तैनात केला होता। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती, त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरता वकिलांनीही गर्दी केली होती। हा सगळा प्रकार सुरू असताना दुसरीकडे एका न्यायाधीशांच्या न्यायदालनात आरोपी किरण भरम याने न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावली। आरोपी भरम हा गेल्या 4 वर्षापासून आधारवाडी कारागृहात न्यायिक बंदी आहे। त्याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येच्या प्रकरणाचा आरोप आहे। पोलिसांनी त्याला 4 वर्षापूर्वी या प्रकरणात अटक केली। त्याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली। तेव्हापासून तो आधारवाडी कारागृहात आहे। त्याला जामीन मिळालेला नाही। आरोपी भरम याच्या प्रकरणाची आज न्यायालयीन तारीख होती। या तारखेच्या सुनावणीकरता पोलिसांनी आरोपी भरम याला न्यायालयात हजर केले होते। त्याच्या प्रकरणावर सुनावणी होऊन त्याला पुढील तारीख दिली गेली। न्यायाधीशांनी आरोपी भरम याला घेऊन जाण्यास पोलिसांनी सांगितले। त्याच वेळी आरोपी भरम हा जोरात बोलला की माझी केस संपवा, मला मोकळे करा। हे त्याचे बोलून होत नाही तोच त्याने त्याच्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशाच्या दिशेने भिरकावली। हा प्रकार पाहून उपस्थित पोलीस आणि वकील यांना मोठा धक्का बसला। या घटनेची नोंद सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती।